आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सूर्या, कसलं छान वातावरण झालंय ना। कितीतरी दिवसांनी आपल्याला असा निवांत वेळ मिळालाय। काय चाललंय इथे? मी केव्हाच तुझ्याशी गप्पा मारतीये आणि तुझं लक्षच नाहीये माझ्याकडे। हे असा वेळ घालवणार आहे का आपण एकमेकांसोबत? अगं तसं नाही, पण मला असं वाटतं की आपण धनु आणि दत्तू दाजींबरोबर ना फिरायला जायला पाहिजे होतं आणि आपण इथं बसलोय उगाच। खरंच काळजी लागली गं। सूर्या, अरे हनीमून कपल आहेत ते, आपण त्यांना त्यांचा वेळ द्यायला नको का? फिरू दे की त्यांना त्यांचं, एन्जॉय करू दे। का इथे पण तू त्यांची काळजी करत बसणार आहेस? आणि सूर्यकांतराव, लग्नानंतर आपण सुद्धा पहिल्यांदाच फिरायला आलोय। तुमच्या बायकोला पण तुमच्या सोबत वेळ घालवायचा असेल, फिरायचं असेल, असा विचार येत नाही का तुझ्या डोक्यात? तुझं सगळं कळतंय मला, पण ही जागा आपल्या सगळ्यांच्या ओळखीची आहे का सांग बरं? त्यांना काय झालं बिलं तरी इथं काहीही होणार नाही हे ना। आणि असला विचार अजिबात डोक्यात आणू नकोस। अरे, फिरण्याच्या ठिकाणी कितीतरी जोडपी येतात, छान एन्जॉय करतात, आणि तू असा इथे विचार करत बसलायस। हे बघ, त्यांना नसेल त्यांच्या बहिणीवर प्रेम, पण मला माझ्या धनुची काळजी आहे। सूर्या, अरे लग्न झालंय आता तिचं, तिची काळजी घ्यायला ना तिचा नवरा आहे तिच्यासोबत। आणि तरीही काही गरज पडलीच तर ती नक्की फोन करेल आपल्याला। अगं पण त्यांनी सांगून जायला पाहिजे होतं ना आपल्याला। का तू जाणार होतास त्यांच्यासोबत? सूर्या, तुला जास्त चालायचं नाही हे माहिती आहे ना तुला, आणि त्यामुळे आपण इथेच बसणार आहोत। पण म्हणून काय त्यांना पण इथे आपल्यासोबत बसवून ठेवायचं आहे का? सूर्या, आपलं ठरलंय ना त्यांना डिस्टर्ब नाही करायचंय म्हणून। एन्जॉय करू दे त्यांना। आता ना आपण सगळेजण लंचलाच भेटूया, तोपर्यंत ना तू छान एन्जॉय कर माझ्या बरोबर। कधीतरी बायकोला बघून पण रोमॅन्टिक होत जा, आवडेल मला तसं। आओ आओ, इकडे या की, मी इथे। अगं खाली उतर। नाही नाही, मी तर म्हणते उलट तुम्हीच वर या। ए, तुला काय माझा जीव घ्यायचा आहे? तू खाली उतर सांगतो, खाली उतर, पाय घसरत। काय हो तुम्ही असं काय सारखं रडत बसता? तुम्ही वर या ना, आपण खाली येऊन काय करणार आहे? त्यापेक्षा इथे वर ना मस्तपैकी फोटो काढू, मस्त पोज मिळतील, रील बी बनव। हा, तुम्ही ना असं माझ्या खांद्यावर हात ठेवा, मस्त कपल फोटो काढू। अगं धनु, ऐकत जा की, असं लहान पोरावानी नको वागू। एक तर एक सारखे कपडे दिलेस, दोघं पण ना असे ते बँडवाले नसतं का, टम 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 तसे वाटा लागलोय। ऐक की जरा, खाली। आओ, तुम्हाला ना आजकालच्या फॅशनचं काही कळतच नाही बघा। हे असे सारखे कपडे घातले ना की लोकांना सांगायला नाही लागत, लोकांना आपोआप कळतं ते जात आहे ना, ते हनीमून कपल आहे। हा, तुम्ही पटकन वरती या, आपण मस्तपैकी रील बनवू। मी गाणं बी शोधून ठेवले। ए धनु, तू ना खाली ये सांगतो। तू जर खाली आली नाहीस ना तर हा, मी ना सूर्याला फोन करेन, तू खाली ये। जा, सांगा नाही, सांगा ना, सांगा। मी काय घाबरते का? काय चुकीचं करते मी? हा ताई, तुम्हा दोघांना एकत्र फोटो काढायचे आहेत का? नाही नाही, आम्हाला फोटो नाही काढायचे। हो, काढायचे। वरती या ना, आता फोटो कोण काढणार त्याचं टेन्शन बी मिटलं। तुम्ही वर या, काढू। हा, राहू उभे, थांबा ताई तुम्ही तिकडे। फोन द्या, फोन द्या। हे घे, पट करून फोटो काढते। नाही ऐक ना, इकडे इकडे डोक्याला ताप। इकडे। हा, ह्या पटकन, पळत या। हा, आलो आलो। तू तर माझा जीव घेऊनच गप्प बसणार आहेस। सांग काय करायचंय? खांद्यावर हात ठेवा। हे घे। हा, ओ काढा तुम्ही फोटो। असं असं दिल करा, दिल। ते बघा, ते करतात ना, तसं करा, असं कर, असं असं हा, असं। असं करा, असं करा। हा, भागणं शिकवले। छान छान। असं काय, बस दे। हे घे ताई, बघ फोटो, दाखव। कसलं भारी काढलेस ग, थँक्यू। हा, चला आता नेक्स्ट स्पॉटला जाऊ आणि सेम फोटो काढू। अगं थांब,
अगं ही तर बया माझा जीवच घेऊन थांब. सूर्या काहीच बोलणार नाहीस का तू? मागचा अर्धा तास हाच विचार करतोय मी तोच. का आज तुझ्याबरोबरची शांतता बरी वाटते मनात? का का शब्दांची गरज वाटणं झाली आज मला? या सूर्याच्या साक्षीनं आपल्या नात्याला पहिल्यापेक्षा जास्त झळाळे आल्यासारखं वाटतंय मला तुझं. तू ना सहसा रोमॅन्टिक होत नाहीस, पण एकदा झालास ना की खूप भारी बोलतोस. आणि आपल्याला एकमेकांच्या भावना समजण्यासाठी बोलायची काही गरज आहे का? तिथे वारा आपल्या भावना पोहोचवतो, पक्षी आपलं म्हणणं पोहोचवतात, निसर्ग प्रेमात असलेल्या नात्यात रंग भरतो. तिथे जर शब्दांची गरज भासली तर त्यात प्रेम कसलं आलं? खरंय तुझं. नात्याला प्रेमाची नवी झालर चढवायची असेल तर प्रत्येकानं व्याज वेळ काढून असं फिरायला जायलाच पाहिजे. नात्यातली चढ उतार विसरून अशा ठिकाणी आलो की एकमेकातलं फक्त प्रेमच उरतं. परत नव्यानं नातं घडत जात. परत परत नव्यानं तुझ्याकडे बघणं, परत नव्यानं तुझ्यात गुंतायला होणं, नव्यानं तुझ्या डोळ्यात स्वप्न बघणं. अरे हो हो, स्वतःसाठी काही ठेवणारच का नाही? तुझ्यासोबत असताना माझं मी कुठं असतो तुळजा? माझ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणांवर तुझं नाव आहे तुळजा. पण माहित नाही आज आज रोजच्या पेक्षा लई सुंदर दिसतेस. अरे चला चला लवकर सूर्य मावळ सेल्फी काढूया. त्या माणसाने एवढा वाईट प्राणी जगात दुसरा कुठलाच नाही तुळजा. यांना कधी निसर्गाचा आनंदच घेता आला नाही तर एका कुठल्या तरी माणसाला ना निसर्गाची शांतता बघवलेली नसणार आहे. म्हणून या फोन सारख्या भूताचा शोध काढला असणार. बघ कशी तोंड वाकडीकडून फोटो काढतात. काय त्यांना लाजच नाहीत तर. कारण की सूर्य आपल्याला दररोज सांगत असतो, बाबांनो मी आज जरी मावळलं तरी उद्या नव्यानं उघडणार आहे. मी नव्यानं सगळ्यांना प्रकाश देणार. ह्यांना काय करायचं? ह्यांना त्याच्याकडे पाठ करून फोटो काढत बसायचं. सूर्य पण म्हणत असेल किती गरीब लोक आहेत ती. ह्यांना ना निसर्गाची श्रीमंतीच कळली नाही तुझं. काय झालं तुला असेल तर माझं डोकं उठलंय तू असतेच. तुझं डोकं कशाने उठलंय ना हे माहिती आहे मला. कशानं? तूच सांग की, मग मी सांगेन. मग माझ्या जे मनात आहे ना ते बरोबर आहे का नाही हे मला कळेल. होय चल चल.